मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला अर्जुनला शिंक येते. सायली अर्जुनला बोलते की तुम्हाला अशी अचानक शिंक का आली? अर्जुन बोलतो की सकाळी सकाळी एसी फुल होता ना, त्यामुळे सर्दी झाली असेल. आता मग सायली बोलते की ठीक आहे, तुम्ही ही कॉफी पिऊन घ्या. अर्जुन बोलतो की आज वटपौर्णिमा आहे, त्यामुळे तुम्ही उपवास पकडला आहे का? सायली बोलते की हो. पण मग अर्जुन बोलतो की तुम्ही आज दिवसभर उपाशी राहणार, पण आपलं तर खरं लग्न नाहीये ना. सायली बोलते की ते घरच्यांना दाखवण्यासाठी तेवढं करावं लागणार आहे. पण सायली मात्र फारच मनापासून उपवास करत असते. ती अर्जुनशी खोटं बोलते. अर्जुन मनातल्या मनात विचार करतो की सायली कधी माझ्या प्रेमात पडेल, त्यांना माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय का नाही. पण अर्जुनने मात्र सायलीसाठी आज कडक उपवास करायचा ठरवलेला असतो. आता मग सायली खाली निघून जाते, पण अर्जुन मात्र तिचाच विचार करत असतो. इतक्यात मग चैतन्य येतो. चैतन्य अर्जुनला कॉफी भाजवतो. अर्जुन मग विचारातून बाहेर येतो. चैतन्य बोलतो की अर्जुन, अरे उरक लवकर, आपल्याला ऑफिसला जायचं आहे. आणि कसला विचार करत आहेस तू? अर्जुन बोलतो की सायलीचा विचार मी आज करत आहे, तिने आज उपवास पकडला आहे. अर्जुन मग ती कॉफी चैतन्यालाच प्यायला सांगतो, कारण त्याला सुद्धा उपवास पकडायचा असतो. इकडे आता रविराज काहीतरी कामात असतो आणि मग इतक्यात प्रिया प्रतिमाची साडी घालून येते. ती मग रविराजला बोलते की बाबा, मी आज कशी दिसत आहे? रविराज बोलतो की अरे वा, तू तर आज फारच छान साडी घातली आहेस. आज काय कॉलेजमध्ये साडी डे आहे का? प्रिया बोलते की आज वटपौर्णिमा आहे ना. रविराज बोलतो, वडाची पूजा लग्न झालेल्या बायकांनी करायची असते. मी पण तुझं लवकरच लग्न लावून देणार आहे. तुझं लग्न झाल्यावर तुला पण हा सण साजरा करता येईल. इकडे आता चैतन्य आणि अश्विन नाश्ता करत असतात. अस्मिता पण बाजूला बसलेली असते. चैतन्य आणि अश्विन मुद्दामच अस्मितापुढे नाश्ता फारच सुंदर झाला आहे असं बोलत असतात, कारण अस्मिताला भूक सहन होत नसते. अस्मिता बोलते की मला माहीत आहे मी उपवास पकडलाय, त्यामुळे तुम्ही माझी मस्करी करताय. या साध्या पोह्यामध्ये एवढं काय आहे रे? जणू काही स्वर्गातलं अमृत पिलं आहे असंच बोलत आहात तुम्ही. आता मग अश्विन आणि चैतन्य हसू लागतात. इतक्यात मग अर्जुन पायऱ्यांवरून खाली येत असतो. या सगळ्यांची पूजेची तयारी पूर्ण झाली आहे हे पाहून मग अर्जुनला थोडंसं टेन्शन येतं. त्याला आज ऑफिसला जायचं नसतं. त्याला सायली बरोबर वडाची पूजा करायची असते. आता मग अर्जुन आल्यावर चैतन्य बोलतो की चल अर्जुन, आज आपली त्या शर्माबरोबर मीटिंग आहे. अर्जुन मग लगेच कल्पनाला बोलतो की मम्मा, पूजा कशी करणार तुम्ही? मला पण पाहायचं आहे. कल्पना बोलते की अर्जुन, तू काल मला पूजेबद्दल बरंच काही विचारत होतास. तुला काय करायचं या सणाबद्दल? अर्जुन बोलतो की मम्मा, मला पण तुमची मदत करायची आहे. अर्जुन मग सायलीला खुर्चीवर बसवतो आणि बोलतो की मी तुम्हाला आज घरी कामांमध्ये मदत करेल. सायलीने मागच्या वेळेस उपवास केला होता, तेव्हा तिला चक्कर आली होती. कल्पना बोलते की अरे अर्जुन, हा उपवास फारच कडक पकडावा लागतो. सर्वांना तो सहन होईलच असं नसतं. अर्जुन बोलतो की म्हणूनच तर मी तुम्हाला मदत करण्यासाठी घरी थांबणार आहे. अस्मिता बोलते की आम्हाला मदत करण्यासाठी नाही रे, तुला तुझ्या बायकोसाठी थांबायचं आहे. आता मग कल्पना बोलते की अस्मिता, त्याला थांबायचं असेल तर थांबू दे ना, त्याचं सायलीवर किती प्रेम आहे. आता मग अश्विन बोलतो की दादा, तुला काय मदत करायची आहे ना ती कर, मी मस्तपैकी आज फोटोशूट करतो. आता मग अर्जुन कल्पना सांगेल तसं करू लागतो आणि मग अश्विन त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढू लागतो. अश्विन अर्जुनची मस्करी करत असतो. तो बोलत असतो की हा बघा, आमच्या वहिनीच्या प्रेमात वेडा झालेला आमचा दादा. आता मग चैतन्य बोलतो की अश्विन, तू माझ्या मित्राची मस्करी करू नकोस, कारण ती मी करणार आहे. आणि मग सगळेजण हसू लागतात. कल्पना बोलते की अर्जुन, खरंच तू सायलीवर फारच प्रेम करतोस. नाहीतर तुझे बाबा बघ, सकाळपासून आज त्यांनी मला एक फोनसुद्धा केला नाही. इतक्यात मग प्रताप बाहेरून कल्पनाला आवाज देतात. प्रतापला पाहून मग सगळेजण फार खुश होतात. कल्पना बोलते की तुम्हाला आज मला सरप्राईज द्यायचं होतं, म्हणूनच तुम्ही मला सकाळपासून फोन केला नाही ना. आता मग प्रताप बोलतात की पूर्ण आई कशी आहे? अश्विन बोलतो की ती फारच मस्त आहे. प्रताप मग त्यांचं आवरण्यासाठी आतमध्ये निघून जातात. इकडे साक्षी बसलेली असताना तिला तिच्या वकिलाचा फोन येतो. साक्षी त्या वकिलाला बोलते की जर काही चांगली बातमी असेल ना, तर पटकन सांग. तो वकील बोलतो की आनंदाची बातमी आहे. महिपतरावांची बेल करण्यासाठी मी अर्ज केला आहे, त्यामुळे 2 दिवसात ते सुटतील असं मला वाटतंय. साक्षी मग आता फारच खुश होते आणि महिपत आल्यावर दोघेजण मिळून अर्जुन आणि चैतन्य यांची पक्की वाट लावणार असं मग ती ठरवते. इकडे आता सायली, अस्मिता आणि कल्पना वडाच्या पूजेला जाण्यासाठी घरातून बाहेर येतात. अर्जुन पण त्यांच्या मागे मागे येतो. अर्जुन त्यांना बोलतो की थांबा, मी तुम्हाला सोडतो. कल्पना बोलते की वड फक्त 2 मिनिटांच्या अंतरावर आहे, त्यामुळे आम्ही चालत जाऊ ना. सायली बोलते की हो, आम्ही चालत जातो. चैतन्य अर्जुनला बोलतो की आपल्याला पण लय कामे आहेत ऑफिसमध्ये, चल तू. अर्जुन त्याला बोलतो की थांब, मला सायलीपाशी थांबायचंय, तू शांत बस. अर्जुन मग कल्पनाला बोलतो की तुमचा आज उपवास आहे ना, त्यामुळे मी तुम्हाला गाडीमध्ये बसवून नेतो.
अस्मिता बोलते की अर्जुन, आज तुझ्या बायकोचे फारच लाड चालले आहेत बरं का. आता मग कल्पना बोलते की असू दे ग, त्याला यायचं आहे ना तर येऊ दे. आता मग सगळेजण वडाची पूजा करण्यासाठी जातात. अर्जुन पटकन गाडीतून खाली उतरतो आणि पुढे जातो. तो मग त्या पुजाऱ्याला साईडला घेतो. अर्जुन त्याला बोलतो की वडाची पूजा जर माणसांनी केली तर चालते का? काही प्रॉब्लेम नाही ना होत? तो पुजारी बोलतो की तुम्हाला सावित्रीची गोष्ट माहीत नाही का? अर्जुन बोलतो की मला माहीत आहे ती गोष्ट. 7 जन्म तोच नवरा मिळावा म्हणून ही पूजा करतात ना? पुजारी बोलतो की हो. अर्जुन बोलतो की मला पण 7 जन्म माझीच बायको हवी आहे. त्यामुळे मी पूजा केली तर चालेल का? पुजारी बोलतो की तुम्ही बिनधास्त पूजा करा. अहो तुमची जर इच्छा असेल ना तर तुमची बायको नेहमी तुमच्या बरोबरच असणार आहे. देव सुद्धा तुमचं आणि त्यांचं नातं कायम 7 जन्म जोडून ठेवेल. तुम्हाला पूजा करण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. अर्जुन मग आता फारच खुश होतो आणि मग इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.